कडाव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जय गणेश धानसर आणि विरोधात राजेश दादा पवाळी पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. कडाव संघ मैदानावरती खेळतोय. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरी तू नाद गुंजला महाराष्ट्र माझा. सामना सुरुवात एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉलवरती लाऊड अपील झाली. 11 खेळाडू इथे अपील करतात, परंतु घडलंय काय पाहावं लागेल. 11 खेळाडू इथे मात्र अपील करतात. बॅटची कडा आहे म्हणून, परंतु घडलंय काय हे देखील पाहावं लागेल. चेतन दादा धुळे आणि संतोष दादा इरमाळी साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चेतनजी गजानन धुळे साहेबांचं आगमन झालंय. जुबेली गावचे उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. काल जुबेली 20 संघ आपण पाहायला मैदानावरती खेळला आणि त्या संघाला आपण पाहतोय. खरं तर सर्व टी शर्ट चेतनजी गजानन धुळे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले होते आणि त्यांचं आगमन झालंय. बडपूर्वक स्वागत आहे. चला आपण लगेच आता मॅचला सुरुवात करतोय. दोन पंच शला मशुरा करतील आणि त्यानंतर एक चांगला निर्णय आपल्या परत जरूर येणार आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय. एका बाजूला आपण विचार केला तर पनवेल तालुक्यातील धानसर संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय खरं तर शिवशक्ती कडाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. विराजजी मगर यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. किशोर पोरजी आहेत स्टॅकिंग एरियावरती. पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती होत असताना गुरुदास नीतू माळीला तुम्ही पाहताय. गुरुदाची बारपती तो दाखल झालाय. आज वाईल्ड कार्ड एंट्री आहे कडाव टीमला देखील. या वेळेला देखील गतीमध्ये मिश्रण तुम्हाला पार मिळतंय. टप्पा पडल्यानंतर बोट विकरली, फिंगर रोल केली, बॉल चाललाय. हे सुरक्षक कौशल गुरुच्या हातामध्ये डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना कर्जतचा बंटर बॉय त्यांच्या मागे तुम्हाला पार मिळेल. कौशल गुरुला आपण पाहतोय. त्याच्या साथीनं कल्पेश साळुंकेला देखील आपण पाहतो. एक चांगला खेळाडू कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष अभि देवगरे यांना देखील आपण पाहतो या मॅचमध्ये खेळत असताना. बिग हिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. पुन्हा एकदा अपील तुम्हाला पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बाल बचावले गेले. किरण म्हात्रे आहेत त्यांच्या साथीला आपण पाहतोय. किशोर पोरजी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. सलग 3 बॉल आता थांबावं लागले त्यांना. एक धाव इथे मात्र 1 पडण्यासाठी आणि आता एक सिंगल धाव मिळतीये. धाव फलक 1 न पुढे सरकेल. बॅटकट च्या माध्यमातून एक सिंगल धाव इथे मात्र 1 पट्टी गेली आहे. त्यापुढे धाव फलक तुम्ही पाहताय. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 5 ओव्हरची ही देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हर पॉवर प्लेचे आहेत आणि त्यामुळेच की काय आपण पाहतो खरं तर षटक क्रमांक पहिलं जिम्मेदारी आहे नीतूच्या खांद्यावरती. फटका चांगला इनफिल्डच्या वरनं घेतला. 20 शेपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल लावून फेक करेल. 2 धाबा इथे एकवट जात आहेत आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीला धावफलक देखील प्रचंड वेगानं आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 3 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. रोशनजी संते सरांचा आभार मानायला हवं. खरं तर ही स्पर्धा त्यांनी मात्र लीड केली आहे आणि भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये रोशनजी संते सरांची आपण पाहिली आहे. 5 दिवस रात्रीमध्ये त्याचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पाठवरती बॉल आदळलाय. पुन्हा एकदा अपील तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्यांदा अपील होती कडावकरांच्या माध्यमातून. शिवशक्ती कडाव राजूदादा पवाळी पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय जय गणेश धानसर. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नीतू बिग हिट करण्याचा प्रयत्न. यशांच्या मागे जेल स्वीकारण्याचा प्रयत्न. अखेर फसलाय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले होते. ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं मनीष होते बॉलवरती प्रचंड वेगाने ते पोहोचले, परंतु जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे त्यांचा फसला आणि अखेर
जीवनदार बीत आहे. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतो इथे मात्र समाप्त झालंय आणि पहिल्या ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त पंच लास्ट बॉलवरती धावा किती सिंगल, त्यामुळे 5 धावा फलकावरती जुडले गेल्यात. जय गणेश्वर धानसर विरोधात शिवशक्ती कडाव. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. नेक्स्ट मॅच एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खरंतरच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय जोबिली संघाने देखील एक सामना जिंकलाय. चांगला क्रिकेट आज मात्र विवेक गायकवाडने खेळला. 3 बॉल 3 षटकार ते भरपूर उपयुक्त ठरले आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत थोडासा हवी ठरलाय शिवशक्ती कडाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. बघा भरपूर उशीर झालाय. पहिला षटक संपल्यानंतर भरपूर उशीर झालाय. विनंती आहे टीम कडाव सज्ज होतोय. पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं विक्रांत. पुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने पोहोचलेत बॉल पर्यंत उचलून फेक करतायत. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय परंतु घडलंय काय हे देखील पाहावं लागेल. यशच्या तर उद्ध्वस्त केल्यात परंतु हात लागलाय की चेंडू स्पर्श झाला हे देखील पाहावं लागेल. प्रचंड वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. यावेळेस विक्रांत गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेत. पहिला बॉल त्याचा अडवा बॅटने घेतला जरूर डीपमधून वाराच्या वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले होते. बॉलला उचलून फेक करतात. दरम्यान 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकवटत जातात. गुड रन बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय डीपमध्ये बॉल भरपूर वेगाने गेला होता. तितकाच वेगानं क्षेत्ररक्षक आपण पाहिला वाराच्या वेगानं पोहोचला. प्रथमेश होते ज्याने मात्र बॉलला मी तेच तर उल्लेख केला होता. हाताला चेंडू ब्रश झाला जरूर परंतु हात स्पर्श होतोय ते म्हणजे यष्टांना, त्यामुळे बॅटर आता सेफ असतील. जीवनदान पुन्हा एकदा मिळतंय किशोर पोरजीला. हा दुसऱ्यांदा जीवनदान म्हणावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज विक्रांत चांगली गोलंदाजी करतोय या मॅचमध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका हा देखील फसलाय. यशांच्या मागे कल्पेश साळुंके पोहोचलेत. इथे मात्र चुकी नसणारे धक्का लागेल. पहिला बॅटिंग करत असताना टीम धानसर संघाला किशोर पोरजी बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. विक्रांत गोलंदाजी मार्गवरती जसा दाखल झाला ना चांगली कामगिरी करतो. 1 विकेट त्याला मिळाली. इथे देखील बॅटची कड होती. त्यांच्या मागे यष्टिरक्षक पोहोचलाय आणि टप्पा पडल्यानंतर सरळ आपण पाहतोय बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. त्यामुळे डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. आतापर्यंत 2च धाबा खर्च केल्यात विक्रमच्या माध्यमातून. या वेळेला देखील फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला. ऑन साईडला उडवायचं होतं बॉलला. स्क्वेअर लेगला नाही जमलं कारण संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. त्यामुळेच की काय आपण पाहतोय अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करतोय. गोलंदाज तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. विक्रांतला आपण पाहतोय आतापर्यंत जबड त्याने चेंडू टाकले. 4 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा त्याने खर्च केले. त्यामुळे 10 बॉलचा खेळ संपट झालाय आणि फरक धावफलक आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7. परंतु इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला बॉल लाडवण्याचा प्रयत्न झालाय. गरुड झेप घेत असताना आपण पाहतोय बॉलला आतमध्ये तर ढकललाय परंतु घडले काय हे देखील आपण पाहणार आहोत.
2 धाबा इथे सहजरित्या मिळतील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल सरपंच चेक करायचं आहे का? चला आपण चेक करतोय. घडलंय काय डीपमध्ये आपण चेक करणार आहोत. खरं तर आमचे आयोजक शुभम मस्कर देखील आहेत, ते चेक करतील नक्की घडलंय काय. कारण स्वतः त्यांना आपण पाहिलं तर कॅमेरामॅनच्या भूमिकेत देखील त्यांना आपण कित्येक वर्ष पाहिलेत, अनेक क्षणचित्र त्यांनी टिपलेत. त्यामुळे आता नक्की घडलंय काय. दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला पार मिळेल. सुरेशजी चिंतामण धुळे साहेब देखील आता जोडले गेलेत, जे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. चला षटकार नाहीये त्यामुळे 2 धावा मिळतील. ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय गरुड झेप घेत असताना बॉल आतमध्ये ढकललंय. प्रथमेश होते. आडवा वाट घेतला होतं कार्पेट. पुन्हा एकदा बॉल चाला डीपमध्ये. प्रथमेश पोहोचतात. बॉल उतरून फेक करतात. सिंगल मेल. सिंगल वरती थांबावं लागते. दुसरी धाब एकवटण्याचा माणस होतं परंतु धाडस नव्हतं. त्यामुळे आपण पाहतो मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. आणि आता याच सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 10 धावा फलकावरती तुम्हाला बार मिळतात. दहा आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. जय जलुश्वर वाडेकरचे पुरस्कर्ते आमचे नैतिक विष्णू धुळे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे नैतिक. हाडलं कमळ म्हणूया नैतिकला, कारण 2 सामने जिंकले वाडेकरने तेव्हा तो भरपूर खुश होता. त्यानंतर तिसरा सामना गमावल्यानंतर थोडंसं नाराज होता, परंतु हरकत नाही आहे. षटक क्रमांक 3. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मिळेल ते सिंगल. सिंगल डबल न काम इथे मात्र आपण पाहतोय. खरं तर धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत दानसर टीम. टॉस इथे जिंकला होता मी म्हणेन कडव संकट आणि क्षणाचाही विलंब न करता अभि देवगरनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. आणि आता या मॅचमध्ये आपण पाहतोय हो आम्ही बरोबर आहोत हे त्यांना सांगितलंय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. किरण म्हात्रे मैदानावरती सलामीला तो दाखल झालाय. या मॅचमध्ये संघर्ष त्याचा देखील वाढलाय, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉल त्याने मात्र फेस केलेत आणि 3च धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. त्यामुळे आता थोडासा संघर्ष करतोय किरण म्हात्रे, कारण तो सलामीला दाखल झाला. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग त्याला देखील करावी लागेल याचा अनुषंगाने तो दाखल झाला. या वेळेला देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब आहे. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. डीकेला आपण पाहतोय दत्ता कडव सर इथे मात्र जोडले गेलेत. 4 दिवस रात्रीमध्ये उल्लेखनीय कामगिरी आपण डीके आणि त्याच्या साथीनं विष्णू शिंदे सरांची पाहिली आहे. जशी अशी रात्र होईल तसा डान्स देखील तुम्हाला नृत्य देखील पाहायला मिळेल विष्णू शिंदे सरांचा. इथे देखील पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पॉईंटचा पुढे सरकतोय आणि अखेर अजून एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि धक्का लागेल टीम दानसर संघाला. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू सो मच.
15 चेंडूचा खेळ आता संपन्न झालाय, परंतु 12 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. थोडीशी दयनीय अवस्था आता पार मिळते टीम दानसर संघाची देखील या मॅचमध्ये, कारण दानसर म्हटलं की एक मोठा संघ म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु आज खरं तर या मैदानावरती संघर्ष त्यांचा वाढला. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवायचं होतं. जब ही सीधी उंगली से नहीं निकल रहा है तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है, आणि ते चित्र आपण पाहिलं खरं तर किरण मात्रेच्या माध्यमातून रिवर्सचा फटका पूर्णपणे फसला. कैलासपूर जे आहेत स्ट्रायकिंग गेअरवरती, इथे देखील फटका तर चांगला आहे. बॉल सारा डीपमध्ये पॉईंटला क्षेत्ररक्षक पोहोचेल. फक्त आणि फक्त सिंगल दुसरी धावायचा प्रयत्न करत होते, परंतु नकार दिला. त्यामुळे आपण पाहतोय टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा थांबली आहे. 2 बॉल फेस केलेत कैलासनं, 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. दुसऱ्या बाजूला 5 चेंडू फेस केलेत सतीशनं, 4 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. या मॅचमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे टीम कडाव संघाच्या माध्यमातून. यावेळेला देखील पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. त्यामुळे डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. 12 चेंडू टाकले, 2 ओव्हरचा स्पेल आपण पाहिला नीतू माळीचा. 12 चेंडूमध्ये त्याने धावा खर्च केल्या, फक्त आणि फक्त 8च धावा त्याने खर्च केल्या आणि विकेट देखील त्याने संपादित केली. त्यामुळे त्यासाठी देखील टाळा वाजल्या पाहिजेत, कारण या मॅचमध्ये पुन्हापुढे कमबॅक त्याने केलं आहे. आणि खरं तर जाईसारख्या संघाच्या अगेन्स्ट देखील त्याने कारनामा केला होता. 7 चेंडूमध्ये 1 धाव त्याने रोखली होती. त्यामुळे त्याचा नावाचा उल्लेख सध्याच्या घडीला आपण नेहमीच करत असतो, कारण ग्रामीण गटातून खेळत असताना खरं तर जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती आपण पाहिलं होतं. 7 चेंडूमध्ये 1 धाव त्यानं रोखली होती, परंतु सुपर ओव्हरमध्ये तो सामना गेल्यानंतर बॉलआउटमध्ये तो सामना मी म्हणेन जिंकला होता टीम जाई संघानं. हे देखील विसरून चालणार नाही आहे. कडाव संघ नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. आज देखील वाईल्ड कार्ड एंट्री जरूर आपल्याला त्यांची मिळाली आहे. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि कौशल गुरव आता दाखल होतो आहे. कर्जतचा वंडर बॉय म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यानं खुल्या गटातून देखील खेळला आहे. आज ग्रामीण गटातून पुन्हा एकदा टीम कडाव संघासाठी तो दाखल होतोय या मॅचमध्ये. पहिला बॉल पुन्हा एकदा इथे मात्र बॅटम पार्टच्या मधनं भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोलंदाजी करत असताना 1 बॉल डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे नीतूनं, ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे विक्रांत, आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना मी म्हणेन षटक क्रमांक 4 घेऊन दाखल झालाय कौशल आणि पहिला बॉल त्याने डॉट फेकलाय. यावेळी देखील वेगळं काय करण्याचा प्रयत्न होता, अपील करतात, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दरम्यान धाबा आता इथे मिळतील. 2 धाबा एक करण्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 2 धाबा लेग बायच्या स्वरूपात. दुसऱ्या टीम चेअरमॅन जोबेली विरोधात ब्राह्मण करवले. 2 टीमची कॅप्टन आपण टॉससाठी या. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला खेचलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, अजून एक धक्का टीम दानसरला. नवीन बॅटर बाजारावरती राहुल आलेत, स्टाकीवरती राहुल. फटका चांगला आहे, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे उपस्थित होते. दरम्यान धाव मिळते सिंगल.
सातत्याने ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय त्याच्या मेरिटनुसार इथे मात्र क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला जरूर पार मिळेल. जिथे चेंडू मारले जातात, जिथे मात्र फटके खेचले जातात तिथेच क्षेत्ररक्षक उपस्थित असतात, त्यामुळे धाबा देखील जास्त काही मिळत नाही. या सिंगल आणि डबलचा प्रयत्न आपल्याला जरूर पार मिळेल. फटका चांगला आहे, ऑन साईडला खेचलाय. आता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला षटकार तुम्हाला पार मिळतोय संघर्षाचा. शंखनाद करत असताना बॉल सीमा पार. 6. याच दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणीचे आमचे संस्थापक महेंद्रजी धुळे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यांच्या साथीनं चंदू धुळे यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. फुलटॉस होता क्रिकेटमध्ये सेफ फटका म्हटलं जातं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अभि पोहोचलेत. डाव्या हातांना बॉल आतमध्ये त्यांनी ढकलला, त्यामुळे आता काही धाबा इथे मात्र वाचतील, टाळा वाचतात क्षेत्ररक्षक अभि देवगरेसाठी, कारण चांगली कामगिरी त्याने केली आहे, त्यामुळे धाबा आता मिळतील या बॉलवरती. दोन धाबा इथे एकवट गेल्या आणि अखेर त्याच दोन धाब्याच्या साथीनं धावफलक देखील जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 24 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 4चा खेळ आता संपन्न झाला आहे. षटक क्रमांक 5 कोणता गोलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील, कारण आतापर्यंत फक्त आणि फक्त 24 धाबा तुम्हाला पार मिळतील. 24 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे आणि 24 धाबा खर्च केल्यात, त्यामुळे आता षटक क्रमांक 5 या षटकामध्ये जर धाबा 20 ते 25 धाबा जर आल्या तर चांगली बॅटिंग जरूर होईल, कारण दुसऱ्या डावामध्ये गोविंदाजी दानसर संघाची देखील चांगली आहे, त्यामुळे आता शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 5 पहिला बॉल बॅटन पार्टच्या मधला सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्या लगत बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना दर्शन आलेत. पहिल्या बॉलवरती चांगलं दर्शन दिले, डॉट बॉल त्याने टाकला या मॅचमध्ये. जवळ 25 बॉलचा खेळ आता संपूर्ण झालाय. 24 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. 3 फलंदाज आउट झालेत. इथे देखील भन्नाट वेग तेच तर्रार गोलंदाजी इथे मात्र करत असताना, परंतु विकेट मिळते. ज्या बॅटरला स्ट्राईक हवी होती त्यालाच आता मैदान सोडावं लागतंय. आय थिंक सिद्धेशला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट मॅच आपल्याला जरूर पार मिळेल. एका बाजूला महेंद्र धुळे करण धुळेचा संघ तुम्हाला पार मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला राहुलभाई पाटील यांचा ब्राह्मण करवळे संघ तुम्हाला जरूर पार मिळेल. एक मोठी मॅच. यावेळेला देखील फटका तर चांगला आहे, परंतु सिंगल मेल डीप मधून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. नितूला आपण पाहतोय, बॉलला तो उचलून फेक करतोय. दरम्यान एक चिकी सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकत असताना 25 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पार मिळेल. दर्शन हाफ ट्रॅकर बॉल आपटी देण्याचा प्रयत्न होता. उछलती हुई गेंद को उछलता हुआ जवाब जरूर पार मिळेल, परंतु डीप मध्ये घडले काय पाहावं लागेल. आय थिंक असं वाटतंय पाय स्पर्श झालाय, परंतु आपण चेक करणार आहोत.
नाही आमच्या नैतिक विष्णू धुळेने देखील पाहिलं होतं की हा षटकार आहे, त्यामुळे त्याने सांगितलं होतं की हा षटकारच आहे म्हणून, आणि हा षटकार आहे कारण पाय थोडासा स्पर्श झाला होता. या आपल्याला देखील पॉईंटला ढकलण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतो गोडदा दर्शन, कारण या आधीच्या बॉलवरती षटकार ठोकला होता, जेल तिथे स्वीकारला होता. मी म्हणेन खेळाडू प्रथमेश होता डीपमध्ये, त्यानं जेल स्वीकारला, परंतु त्याला कळालंच नव्हतं की पाय स्पर्श झाला आहे, कारण तो भरपूर आनंद त्याने साजरा केला. इथे फटका चांगला आहे, मागचा पाय दाखवलाय, षटकार दाखवलाय का पाब लागेल, डीप मध्ये क्षेत्रक्षय पोहोचलाय. कल्पेश साळुंकेला तुम्ही पाहताय, ज्या खेळाडूवरती काळुक्या रात्री देखील टीम कडा विश्वास करते, असाच खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. खरं तर सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने झेल टिपलाय आणि आता दे धक्का लागेल टीम धानसर संघाला. अजून एक धक्का, फलंदाज बाद. खरं तर मागील बॉलवरती आपण पाहिला सीमेरेषेच्या लगत तो चेंडू गेला होता, परंतु लगेच आमचे सूरज धुळे आणि वरुण धुळे हे सीमेरेषेवरती पोहोचलेत, त्यामुळे त्यांचंही कौतुक आपण करू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय चेतनदादा धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. कार्य सम्राट तर आहेतच, परंतु कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे एक डॅसिंग नगरसेवक म्हणून ज्याची ओळख आहे ते चेतनजी बनोर धुळे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे जोबिरी गावचे नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे ते संदेशजी मसने यांचं आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आमचे विघ्नेशजी धुळे देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवम सिंग राजपूत साहेब देखील जोडले गेलेत, आज जोबिली संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण टॉस करूया या पुढील सामन्याचा. चेतनदादा धुळे यांना विनंती असेल, कार्यसम्राट नगरसेवक त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. स्वरा नेहा 11 जय हनुमान जोवेली आणि त्यांना फाईट करेल क्रिशा 11 ब्राह्मण करवले. 4 षटकांचा सामना आहे. हेड असं कॉल आहे आणि आलंय हेड. टॉस जिंकलाय ब्राह्मण करवले या टीमने, साई निर्णय फिल्डिंग स्वीकारली आहे. या पुढीलच्या मॅचमध्ये जोविली संघ बॅटिंग करणार आहे. 4 षटकांचा सामना असेल. शिवशक्ती कडाव संघावरती विश्वास दाखवलं जातं. मग राजूदादा पवाळे असतील, ज्ञानेश्वरजी गुरव असतील आणि सुदामजी पोखरकर असतील, त्यांचे आपण आभार व्यक्त करू. संघाचे पुरस्कार देत राजूदादा पवाळी या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तुषारजी धुळे आपण कुठे असेल तर माईकशी संपर्क साधा, कॉमेंट्री बॉक्सशी.
टार्गेट आता सेट झालं या मॅचमध्ये. पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्या जबरजबर धाबा बनल्या होत्या 34 आणि आता 35 धावाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. चला डीजे रॉकेट आपण जोडले जा, कारण रॉकेट जेव्हा जेव्हा असतात कॉम्प्युटर बॉक्समध्ये क्रिकेट विथ संगीत ते वाजवत असतात. संतोषजी बामगुडे यांचं आगमन झालंय, स्वागत आहे. पोद्दार इव्हरग्रीन चला आपण मॅचला लगेच सुरुवात करू. 35 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि आता त्याच टार्गेटला चेस करण्यासाठी दाखल झालेत सलामी जोडी कौशल गुरव आणि कल्पेश साळुंके. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 कैलास पोरजी आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्टाकीगिरीवरती कल्पेश साळुंके, तर त्याच्या साथीनं कौशल. राईट मोडतो विकेट. लाईन खराब आहे. पहिलाच बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आता तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज कैलास पोरजे आहेत गोलंदाजी मार्कवरती. 35 धावा त्यांना रोखायचे आहेत. याच अनुषंगाने आता गोलंदाजी करावी लागेल, परंतु पहिला बॉलला लाईन खराब पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, आक्रमण अक्षरशः तुटून पडलाय. मेजवानी होती, दोन्ही हाताने आता स्वीकारली आहे. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्कॉर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश साळुंकेचा हा पहिला बार षटकार. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला. कैलास पोरजी अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे, त्यामुळे आपण पाहतोय आता डॉट बॉलची समाप्ती होतं. सरा 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे फुलटॉस बॉलवरती अक्षरशः तुटून पडला. कल्पेश धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ आता संपन्न झाला आहे. इथे देखील क्रॉस बॅटनं खेचण्याचा प्रयत्न होता यशच्या मागे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक प्रचंड बेगाने पुढे सरकला आणि एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय. अखेर कल्पेशला इथून मैदान सोडावं लागतंय. हा पहिला धक्का टीम कडाव संघाला. बॅटर आउट. आज खरं तर आपण पाहतोय मग बासपेटावरती बरेचसे मांडवर जोडले गेलेत. गणेशजी विनायक धुळे साहेब देखील आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच
जोवर इनॅक्शनमध्ये, त्यामुळे आता हळूहळू पुन्हा आता प्रेक्षक राजा इथे वाढणार आहे. शुभमजी मस्कर देखील आता जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आज खरं तर वर्षातील खास दिवस महेशजी केणे यांचा वाढदिवस. अप्पाशेठ केणे तुम्हाला पूर्ण नियोजन कमिटीच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. जोबेलीगावचे उद्योजक समाजसेवक म्हणून त्याची ओळख घ्या, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बड्डे बॉय फटका चांगला आहे, डी मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनला मी म्हणेन मिळवणं चेंडू फील्ड होतो, अतून फेक करतील दरम्यान सिंगल मेल. पहिला धक्का लवकर लागलाय, त्यामुळे आता इनायट नंबर 3 वरती अभि देवगरे दाखल झालाय. ही सिच्युएशन त्याला हँडल करायची, त्यामुळे त्यानं चौकार षटकाराला पसंती न देता इथे एक सिंगल धाव त्याने एकवडली आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. परंतु प्रथमतः आता स्टॅकेगिरीवरती बॅटर तुम्हाला पार मिळेल. 4 चेंडू संपाट झाल्यानंतर कौशल 8 धावा फलकावरती जोडले गेल्यात. 1 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केले होत्या मी म्हणेन गुरुदास कैलासच्या माध्यमातून. परंतु आता कमबॅक तो करतोय, कारण 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त सिंगल. इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं खेचलाय, स्टेट डाऊन टू ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, व्ही शेप मध्ये बॉल चाललाय, वाईड इश लॉंग ऑफ च्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. हलक्या हाताने बॉलला ढकललाय, पॉइंटला खेळाडू उपस्थित होते. सिंगल मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. 24 बॉल आणि 20 धावांची गरज. षटक क्रमांक 2 पारस आलेत वर्धाची बार्क वरती. अजून एक चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धाबाचा तोटा, बॉल चालला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतो या मॅचचा आनंद घेत असताना खरं तर जोबेली गावचे पोलीस पाटील नितीनजी धुळे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय जोबेली गावातील उद्योजक समाजसेवक आमदार चषकाचे दमदार आयोजक आमचे बंडू शेठ पंढरीनाथ धुळे साहेब देखील आता जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. गणेशजी विनायक धुळे साहेब असतील, सुरेशजी चिंतामण धुळे साहेब असतील, हे देखील मॅचचा आनंद घेतात. मारुती शेठ गवळी असतील, चेतनजी मनोहर धुळे साहेब नगरसेवक या आपल्याला देखील शफल क्रॉस होऊन स्कोअरलेगला खेळण्याचा प्रयत्न. फर्स्टला लाईन खराब, विष्णू सरांचा इशारा आमच्या परत पोहोचतोय, त्यामुळे धावफलक आता पुन्हा आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोअरबोर्डवरती आता 20 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय यावेळेस गोलंदाज, परंतु लाईन थोडीशी खराब. यावेळेला देखील खरं तर पाठलाग केला होता, चेंडूचा फॉलो केला होता आणि वेगळा काही करण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय वाकवला, षटकार दाखवायचा होता, नाही जमलं. मिळते ती सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण आता तुम्हाला पार मिळेल. स्लो बट स्टडी हे समीकरण जरूर पार मिळते, कारण दोन्ही बॅटर आपण पाहतोय आता मैदानावरती दोघांनी देखील शांततेचा पवित्र आता घेतलाय, कारण त्यांना माहिती आहे सिंगल डबलने आपण हा सामना जिंकू शकतो. त्यामुळे आता सिंगल डबलला ते प्राधान्य देतात. स्टॅकिंग एरियावरती आपण पाहतोय अभि देवगरे आता दाखल झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, हे फटके कमी खेळतो अभि, परंतु आता
अभिच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण अभिला माहिती आहे अभि नाही तो फिर कभी नाही. येतोय चौकार. क्या बात आहे रॉकेट. हलक्या हाताने ढकलला आहे. यावेळेस देखील एक सिंगल एक वेळी 2 धाबा घेतली शंकात नाहीये. वाराच्या वेगाने झपाट्यानं पोहोचला खेळाडू 2 धाबा. इथे देखील एकवटा जातात. प्रचंड वेगाने या 2 धाबा एकवटा गेल्या धावफलक गद्दा. याच 2 धाब्याच्या साथीने आपण पाहतोय पुढे सरकत असताना टीमची टोटल 27 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. जवळजवळ 5 बॉलचा खेळ संपट झालाय. चौकार, डॉट, वाईट, त्यानंतर सिंगल आपण पाहिली आहे आणि त्यानंतर एक चौकार आणि पुन्हा एकदा दुहेरी. यावेळेला देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये बॉल चालला. सिंगल बेल, सिंगलपेक्षा जास्त काही नसणार आहे आणि अखेर सिंगलच्या साथीने आता धावफलक पुन्हा एकदा 28 धावा धावफलकावरती जोडले गेले. 2 ओव्हरचा खेळ संपट झालाय. 35 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये, त्यामुळे अजूनही 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता टीम शिवशक्ती कडाव संघाला फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. अठरा बॉल आणि फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. 18 बॉल 7 धावा. 18 मध्ये 7 रोखायचे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मी आधीच म्हटलं होतं. अशा प्रकारचे फटके भरपूर कमी खेळतोय अभि, परंतु 18 मध्ये 7 चेस करायचे होत्या. रिव्हर्सचा पवित्रा फसलाय म्हणून तर म्हटलं जातं रिव्हर्सचा पवित्रा लगा तो आबाद नाही तर बरबाद. आणि आता इथे इष्टा उद्ध्वस्त केल्यात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. आता मंदिरावरती दाखल होतात विशाल पोखरकर आलेत. अजय धुळेचं आगमन झालंय. वेलकम एबीडी. मागील मॅचमध्ये अजय नव्हता, परंतु आता या मॅचमध्ये त्याला माहिती आहे सामना जिंकायचा आहे, दुसरा देखील, त्यामुळे तो देखील आता दाखल झालाय. त्याचंही मनपूर्वक स्वागत. आणि लवकरच अजय धुळेसाठी देखील गुड बातमी आहे. इथे देखील हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, परंतु धाव मिळणार नाही. 7 धावा चेस करायचे आहेत, त्यामुळे आपण पाहतोय काही टेन्शन नाही आहे टीम कडाव संघाला, कारण 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विशाल पोखरकर झाला या मॅचमध्ये. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेचला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्याच्या बाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. स्कोर आर लेवल. षटकार. सो मच. एका धाब्याची गरज. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. सिंगल धाव इथे मिळतीये आणि सामना इथे जिंकलाय टीम राजूदादा पबाडी पुरस्कृत शिवशक्ती कडाव संघ. अभिनंदन टीम कडाव. तर दानसर संघ भरपूर दूरवरचा प्रवास करून तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालात, खास करून वेळेवरती तुम्ही आलात, त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर सारा शुभेच्छा आणि या मॅचचा मारदा मॅच. नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा राहुलभाई पाटील इन ॲक्शन मध्ये दिसतील. वेलकम, स्वागत आहे.
रजू पवाडी साहेबांकडून कॅश प्राईज आहे 2,500 रुपयाचं पूर्ण टीमसाठी. त्यामुळे अभि देवगरे आपण कॅश प्राईज कलेक्ट करा.